नमस्कार शेतकरी मित्रांनो, मान्सून ऑफिशियली चालू झालेला आहे. कारण आज 1 जून आहे. मान्सूनचा हे 4 महिने असतात, 1 जून ते 31 सप्टेंबर. तर आज 1 जून आणि आपण जेव्हा लाँग टर्मचे हवामान अंदाज पाहायला जातो तेव्हा आपल्याला बिलो नॉर्मल म्हणजे सरासरीपेक्षा कमी असा जूनमध्ये पावसाचा अंदाज आपल्याला दिसत आहे. जरी की प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी आजपासून जोर धरत आहे. 28 पासूनच प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी महाराष्ट्रात चालू झालेल्या आहे. त्याच्या आधी दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी झाल्या. समुद्रातील एकंदरीत हालचाली पाहता, क्लाउड फॉर्मेशन पाहता, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र आपल्याला तेही सध्याच्या परिस्थितीत सरासरीपेक्षा बिलो दिसत आहे, कमी दिसत आहे. ठीक आहे. तर आता पावसाला म्हणजेच प्री मॉन्सूनच्या पावसाला सुरुवात होत आहे. पण काही शेतकरी घाई करतात आणि प्री मॉन्सूनवर लागवड करतात. तर ज्याच्याकडे पाण्याची सोय आहे त्यांनी घाई करावी अत्यंत, नाहीतर संकट दुबार पेरणीचं ओढावण्याची दाट शक्यता त्या शेतकऱ्यावर राहणार आहे. उद्याची 2 तारखेला आपल्याला आज जसं नांदेडपर्यंत वातावरण बनलं होतं, पूर्व विदर्भापासून विदर्भ संपूर्ण, फक्त विदर्भाचा जो काही उत्तर भाग आहे त्यात आपल्याला कोणत्या ॲक्टिव्हिटी दिसल्या नाही. परंतु जसं की आपण गेल्या 2 व्हिडिओच्या आधी तो आज 3रा व्हिडिओ आहे, तो 2 व्हिडिओच्या आधी जर पाहिलं तर आपण एक गोष्ट सांगितली होती की उत्तर महाराष्ट्रातही प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी, जबरदस्त प्री मॉन्सूनचा पाऊस आपल्याला काही भागात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर आता उद्या 2 तारखेला आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, त्यानंतर संभाजीनगर, तसेच विदर्भातील बुलढाणा, जालना, हिंगोली, परभणी मिश्र अशा प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरचा काही भाग, पुण्याचा काही भाग अशा आपल्याला प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी पाहायला मिळेल. त्यानंतर 3 तारखेला त्या तुलनेत 2 तारखेच्या तुलनेत आपल्याला प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी कमी पाहायला मिळेल. परंतु जबरदस्त ढगाळ वातावरण आपल्याला संध्याकाळच्या वेळेस पाहायला मिळेल. ठीक आहे, जशा प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी घडत असतात. तर 2 तारखेच्या तुलनेत 3 तारखेला कमी. 4 तारखेला सुद्धा आपल्याला मिश्र प्रकारच्या म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातच पश्चिम किनारपट्टी वगळता बराचसा भाग, पश्चिम किनारपट्टीचा बराचसा भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला दुपारच्या पुढे संध्याकाळी संपूर्ण ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. यात तुरळक ठिकाणी कुठे मराठवाड्यात, विदर्भात, उत्तर महाराष्ट्रात अशा मिश्र आपल्याला प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतात. प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी कोणतेही मॉन्सून सिस्टम सध्याच्या परिस्थितीत बनत नाही आहे. तुम्हाला जर का असं कोणी सांगित असेल की आपल्याला मॉन्सून लागू झालेला आहे महाराष्ट्राला, तर हे अत्यंत म्हणजे अजूनपर्यंत IMDनी हे घोषित केलेलं नाही आहे. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचा मी तुम्हाला इतिहास एका सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेल की भारतीय हवामानशास्त्र विभागाचा काम किती मोठं आहे आणि त्यांच्याजवळ नेमकी यंत्रणा काय आहे. त्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. परंतु त्यांचा एक वेगळा पार्ट आहे, कधी आपण त्यांच्यावर सुद्धा टीका केलेली आहे. परंतु आत्ता जी परिस्थिती आहे, 4 तारखेलाही आपल्याला प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी पाहायला मिळेल. 5 तारखेला सुद्धा म्हणजे आता कंटिन्यू आपल्याला प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी पाहायला मिळेल, कधी जास्त कधी कमी. ठीक आहे. परंतु हा पाऊस कोणत्याही मॉन्सून सिस्टमचा नाही, सर्वदूर राहणार नाही, पेरणीयोग्य राहणार नाही. आता लाँग टर्मचा मी जो सुरुवातीला उल्लेख केला की आपल्याला जून हा बिलो नॉर्मलच दिसत आहे. परंतु जूनच्या 15 तारखेपासून जर का 15 तारखेपासून सरासरी एका ठिकाणची काढायला गेली तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला 22 तारखेपर्यंत असा 28 तारखेपर्यंत 15 तारखेपासून 28 तारखेपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झालेला दिसेल. ठीक आहे. म्हणजे कुठे 100 mm पेक्षा कमी राहील, परंतु असा रेग्युलर तो थोडाफार पाऊस काही ठिकाणी एखाद्या वेळेस एखाद्या भागात जास्त, तर असा बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला पेरणीयोग्य पाऊस 28 तारखेपर्यंत झालेला दिसेल. असं एकंदरीत आपल्याला लाँग टर्मचं चित्र दिसत आहे. परंतु लाँग टर्म पाहायला गेलो तर आपल्याला जुलैमध्ये सुद्धा बिलो नॉर्मलच पाऊस दिसत आहे. पण लाँग टर्मचे अंदाज हे खरे होत नसतात. ते मॉडेलचे असो किंवा एखाद्या वैयक्तिक कोणी देत असेल त्याचे असो, हे जर का आपण होते किंवा नाही असं जर बोलायला गेलो तर काही ठिकाणी त्याचा फायदा होते आणि काही ठिकाणी होत नाही. अर्धे लोक आनंदी होतात की ठीक आहे बाबा, हा माणूस चांगला हवामान अंदाज देतो. परंतु अर्ध्या लोकांचं जे नुकसान होते तर त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्याच्यामुळे आपण जो आत्ता हवामान अंदाज सांगितला, यात 5 तारखेपर्यंतचा प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटीबद्दल आपण बोललो. परंतु परवाच्या दिवशी परत आपण एक हवामान अंदाज देऊ, त्यातही लाँग टर्मबद्दल बोलू. काही जर बदल घडत असेल तर त्यातही मी तुम्हाला सांगणार. काही प्रश्न असेल तर कमेंट करा. धन्यवाद.